पैठण क्षेत्रामधलं उदाहरण आहे। पैठण क्षेत्रामध्ये भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये पूर्वीचा होता तसाच आवाज राहू दे। भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये वंडक्यासारखं शरीर घेऊन भक्त कुर्मदास आलेत। कीर्तन श्रवण ही अतिशय श्रेष्ठ भक्ती सांगितली महाराज। नवविधा भक्तीपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे। काल ऐकलं आपण, सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान। इथं येऊन जर समाधान मिळत नसेल तर ते चित्त अधिकच उद्विग्न आहे महाराज, लोभी चित्त आहे म्हणावं। ज्याला कीर्तनात मंडपात आल्यानंतर सुद्धा समाधान मिळत नाही, कारण का चित्तामध्ये लोभी के चित्त धन बैठे, कामिनी के चित्त काम, माता के चित्त पूत बैठे, तुका के मन में राम। भगवंत हा त्या ठिकाणं चित्ताचा विषय व्हावा। भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये ऐकलं, ऐका बरं का किनीकर, भानुदास महाराजांच्या कीर्तनामध्ये ऐकलं पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हा दीनदुबळ्यांचा उद्धार करतो, गोरगरिबांचं कल्याण करतो। आषाढी वारीचे दिवस जवळ आले होते। आता वारी जवळ आली म्हणून बोलतोय बरं का, कारण आता वारीला निघावं लागेल ना। आषाढी वारीचे दिवस जवळ आले होते। आता 1.5 महिन्यावर वारी राहिली। आमची महाराज मंडळी जातात सगळी वारीला। भानुदास महाराजांनी सांगितलं पंढरीचा मालक दीनदुबळ्यांचा उद्धार करतो। कुर्मदासाच्या मनात विचार आला, आपण सुद्धा पंढरपूरच्या वारीला जावं का? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। भक्त कुर्मदासानं त्या ठिकाणं वारीला जाण्याची तयारी करावी, पण महाराज शरीर जर पाहिलं तर त्या शरीराला हातही नाही आणि पायही नाही हो। वंडक्यासारखं शरीर घेऊन भक्त कुर्मदास खुरडत 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 कुठं निघाला? पंढरपूरला निघाला। पंढरपूरला निघाल्यानंतर वाट्यानं दिंड्या चालू होत्या। वारीचे दिवस होते, सगळे वारकरी पंढरपूरला निघलेत। कुर्मदासाची जर अवस्था पाहिली, फार बिकट अवस्था झाली महाराज। अंगाची कातडी सोलून निघली, अंगातून रक्त निघत होतं आणि अशाही परिस्थितीमध्ये फक्त काय होतं महाराज? इच्छा भगवंत पाहायचा, देव भेटला पाहिजे। देवाच्या भेटीसाठी निघालेला कुर्मदास कसा बसा खुरडत 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 बार्शी पर्यंत आला। काही कोसावरती पंढरी राहिली हो। कुर्मदासाचं शरीर थकलं। येणारे जाणारे वारकरी पाहत होता, उद्या एकादशी आहे। आज तर दशमीचा दिवस आला, पण पंढरपुराला त्या ठिकाणी जाणं होतं की नाही कुणास ठाऊक। डोळ्यातून पाणी येऊ लागलं। वाटेनं जाणाऱ्या संतांना कुर्मदासानं सांगावं, तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत, हो तुम्ही संकाधिक संत, तुम्ही संकाधिक संत। पंढरपूरला चालले का हो? पांडुरंगाकडे चालले का हो? मीही त्याच्याच भेटीला निघालो ना, पण शरीर थकलं हो। शरीरात त्राण राहिलेला नाही, पण पांडुरंगाला जाण्याची इच्छा आहे। देव भेटावा, देवाला पाहण्यासाठी निघालाय। काही अंतरावरती देव उभा आहे, पण शरीर साथ देत नाही हो। ज्या वेळेला शरीर साथ देत नाही, तुकोबारा गोड सांगतात बरं का, भागलिया मज वाहतील कडे। ज्या वेळेला परमार्थ करताना मनुष्य थकतो ना, भगवंत भेटीचा काळ जवळ आलेला असतो, पण परमार्थ पूर्ण होत नाही। अशा वेळेला देव त्या भक्ताला आपल्या कडेवरती घेतो बरं का। आणि कुर्मदासाला येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांना सांगावं, तुम्ही संत माय बाप कृपावंत, अहो पंढरीला चालले ना, पांडुरंगाला माझा निरोप सांगा हो, तुमचा भक्त इथपर्यंत आलाय। पांडुरंगाला सांगा तुमचा भक्त
डोळ्यातून अश्रू येत आहेत. नामदेवरायाच्या मनामध्ये तशी भगवत भेटीची इच्छा उत्पन्न व्हावी, तुकोबरायाच्या मनामध्ये तशी भगवत भेटीची इच्छा उत्पन्न व्हावी, शबरीच्या मनामध्ये तशी भगवत भेटीची इच्छा उत्पन्न व्हावी, तशी इच्छा आमच्या कुर्मदासाच्या मनामध्ये उत्पन्न व्हावी. आणि कुर्मदासानं देवा करता काय करावं महाराज? भेटसी केधवा माझी या जीव लगा, कधी भेटशील रे पांडुरंगा? म्हणून अर्जाव करावं. पंढरपूरला यात्रेला सगळ्या संत मंडळींनी यावं आणि कुर्मदासानं भगवंत भेटावा म्हणून भगवंताचं चिंतन करावं. विटेवरच्या मालकानं पंढरपूर सोडावं. का? माझा भक्त अडचणीत आहे, त्याला इथपर्यंत येता येत नाही. जेव्हा पांडुरंगानं पंढरपूर सोडावं तेव्हा माऊलीनं पांडुरंगाला विचारावं, देवा अहो कुठं निघाले? माऊली माझा कुर्मदास अडचणीत आहे, त्याचं शरीर थकलंय हो, मला त्याच्याकरता गेलं पाहिजे. भगवान परमात्म्यानं निघावं. माऊली ज्ञानोबराया निघतायत देवाच्या पाठीमागे, ज्ञान बरोबर निघालं. नामदेवरायाही त्या ठिकाणी बरोबर निघाले. पांडुरंग परमात्मा, नामदेवराया, माऊली ज्ञानोबराया ही सगळेजण कुठं आले? बार्शी गावी आले. भक्त कुर्मदासानं पांडुरंग परमात्म्याला पाहिलं हो. रूपी जडले लोचन, ज्याचा विषय चित्तामध्ये भगवंत झालेला होता आणि तो परमात्मा जेव्हा समोर पाहताय, डोळ्यानं जेव्हा तो परमात्मा पाहिला ना महाराज, भक्त कुर्मदासाचा मनोरथ पूर्ण झाला. पांडुरंगानं पंढरी सोडावी, कुर्मदासाला भेट द्यावी आणि त्या कुर्मदासानं सुद्धा पांडुरंग परमात्म्याच्या मांडीवरती आपला देह ठेवावा. स्वतःच्या हातानं कुर्मदासाला भगवान परमात्म्यानं समाधी द्यावी महाराज. कशामुळं? एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी रहावे. फक्त भगवान परमात्म्याचं चिंतन अखंड भगवंताचं केलं, संतांना तो परमात्मा प्राप्त झाला महाराज. मग ज्याचा जसा भाव असेल, ज्याचा जसा भाव असेल तसा तो परमात्मा त्या भक्ताच्या अंकित राहतो किंवा त्या त्या भक्ताच्या इच्छा तो परमात्मा पूर्ण करतो. महाराज तो परमात्मा सगळ्यांच्याच चित्तात समानतेने बसतो का वेगवेगळ्या रूपाने बसतो? महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात